हाय फ्रेंड्स, तुम्ही कधी केलाय का असा चना मसाला? चला तर मग आज बनवूया आपण चना मसाला। इथे मी 7 ते 8 तास हा चना भिजत ठेवलेला होता। तो छान भिजलेला आहे। आता त्यात थोडंसं पाणी, किंचित मीठ टाकून थोडासा वाफलून घेऊया। तो वाफलतोय तोपर्यंत आपण इथे वाटणाची तयारी करूया। इथे मी आलं, लसूण, खोबरं, कांदा, एक टोमॅटो, कोथिंबीर घेतलेला आहे आणि हे छान वाटून घेऊया। हे पहा, आता हे छान वाटलेलं आहे। तोपर्यंत आपला चनाही वरती छान शिजलेला आहे। हे पहा किती मऊ शिजलेला आहे। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यात जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि बेसिक मसाले घातलेले आहेत। जे तुमच्याकडे मसाले असतील ते तुम्ही घालू शकता। हे पहा वाटण घातलेलं आहे। आता हे वाटण छान परतून घ्या। वाटण छान परतले की जो शिजलेला चना होता तोही यात मिक्स करून घ्या। हे पहा आता छान तेल सुटलेलं आहे याला। आता यात थोडंसं गरम पाणी टाकून घ्या आणि मस्त एक उकळी आणून द्या। चवीपुरतं मीठ घाला। लगेच आपला चना मसाला तयार होतो। खूप टेस्टी होतो। एकदा नक्की ट्राय करून पहा। अशा पद्धतीने केलेला चना मसाला खूप टेस्टी होतो। हे पहा एकदम छान झालेला आहे। पुरी किंवा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता। आणि हो, माझा चॅनल आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाय।